जेव्हा एखादा भक्त त्याच्या देवाशी एकरूप होतो, त्याच्या भक्तीशी एकरूप होतो, त्यावेळेस त्याच्या अंगातील जे भाव असतात, त्याच्या मनातील जे प्रकटणारे तरंग असतात किंवा ज्या भावना असतात, तो त्या भक्तीच्या पुढे, त्या देवापुढे, त्याच्या पांडुरंगापुढे कशा प्रकारे प्रगट करतो. आणि मग हा भक्ताचा आणि त्याच्या भक्तीचा आणि त्या देवाचा आणि त्या देवावर याने केलेल्या भक्तीचा, या सर्वांचा एकत्रितपणे एक खेळ सुरू होत असतो. हा खेळ म्हणजे लपंडावासारखा असतो. या लपंडावाच्या खेळामध्ये दोघंही एकमेकांना शोधत असतात आणि दोघंही एकमेकांना दिसत सुद्धा नसतात. अशा प्रकारचा हा खेळ असतो. असाच खेळ आपल्या देखील आयुष्यामध्ये आणि दैनंदिन जीवनामध्ये घडत असतो. एखाद्या गोष्टीच्या आपण पाठीमागं पळतो, परंतु ती गोष्ट योग्य वेळ आल्यानंतरच मिळत असते. त्यासाठी बऱ्याच वेळेला आपले परिश्रम, प्रयत्न कमी देखील पडू शकतात, परंतु आपण दोष मात्र दैवाला देत असतो. तर ह्या दैवाला दोष न देता परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन जर आपण यथासांग विचार केला तर योग्य वेळी आपल्याला ती गोष्ट मिळणारच आहे. त्यामुळं आपण ह्या ज्या गोष्टींचा लपंडाव करत असतो, तर कुठेतरी आपल्याला ह्या लपंडावामध्ये खेळता सुद्धा आलं पाहिजे आणि मजासुद्धा ह्या डावाची घेता आली पाहिजे. आयुष्य देखील आपलं असंच सुंदर आहे. ह्या सुंदर आयुष्याचा देखील हा खेळ आहे आणि ह्या आयुष्याच्या खेळामध्ये सुद्धा आपल्याला खेळत खेळत आनंदाने जीवन जगता यायला पाहिजे. बऱ्याच वेळेस आपल्या अवतीभोवतीच्या ज्या परिस्थिती असतात त्या आपल्या विरुद्ध जाऊ शकतात, आपल्या विपरीत असतात, आपल्या बुद्धीला, मनाला न पटणारे असतात. परंतु ह्या सर्वांचा विचार करून आपण स्वतःमध्ये जर बदल घडवत घेत गेलो तर खरंच आयुष्य सुंदर होतं. बऱ्याच वेळेस आयुष्य सुंदर करण्यामध्ये आपण जेव्हा एकांगी विचार करायला लागतो त्यावेळेस आजूबाजूचे लोक असं सुद्धा म्हणू शकतात की ही व्यक्ती स्वार्थी आहे, या व्यक्तीला स्वतःचाच विचार आहे, इतरांचा विचार नाही आहे. परंतु हा देखील विचार त्या व्यक्तीमध्ये कशामुळं आला, कोणत्या गोष्टी त्याच्यासोबत घडत गेल्या की ज्या गोष्टीमुळं त्याने स्वतःचाच विचार करायला सुरुवात केला, ही देखील भावना किंवा यामागची काय पार्श्वभूमी आहे ही देखील प्रत्येकानं समजून घेतली पाहिजे. त्यामुळे विनाकारण इतरांना नावं ठेवत कधीच बसू नये. आपण आपल्यापणाचा विचार करत राहावा आणि आपल्यापासून इतरांना त्रास होऊ नये ही जर भावना मनामध्ये ठेवली आणि अशा प्रकारे जर जीवन अंगीकारलं तर जीवन सर्वांचं सुखमय होईल. संत तुकाराम महाराज वेळोवेळी त्यांच्या आयुष्यामधले दाखले देऊन आपल्याला एक शहाणपणाचा मार्ग दाखवत असतात. त्यांच्या अभंगामधून आपल्याला मार्गदर्शन करत असतात. संत तुकाराम महाराजांची भक्ती ही सर्वश्रुत आहे. त्यांच्या भक्तीला कोणीही नाव किंवा गालबोट ठेवू शकत नाही. संत तुकाराम महाराज त्या भक्तीच्या वातावरणामध्ये एवढे रमलेले आहेत की पांडुरंगासोबत त्यांचा खेळ चालतो. ते त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात, व्यवहार तो खोटा आता न वजा तुझ्या वाटा, एका नामा नाही ताळा केली सहस्त्रांची माळा, पाहो जाता ठाई खेळलीस लपंडाई, तुका म्हणे चार बहु करतोसी फार. संत तुकाराम महाराज देवाला म्हणतात की तुझा व्यवहार खोटा आहे देवा, तू खोटेपणानं वागतोस आमच्यासोबत, त्यामुळं आता मी तुझी वाट काही धरणार नाही, तुझ्याजवळ काही येणार नाही, कारण तू नित्यनेमानं आमच्याशी खोटेपणानंच वागतोस. आम्ही जेव्हा जेव्हा तुझा धावा करतो तेव्हा तेव्हा तू निघून जातोस. म्हणजेच त्यांनी सांगून दिलंय की देवाला सुद्धा तुमची भक्ती जर श्रेष्ठ असेल तर देवसुद्धा तुमच्यासोबत खेळ खेळतो, तुम्हाला त्याचं दर्शन नक्कीच देतो, फक्त तुम्हाला काही वेळासाठी देव हा शोधायला लागतो. एका नामा नाही ताळा केली सहस्त्रांची माळा. अरे देवा, तुला काही एक नाव आहे का रे? तुझे अनेक नावं आहेत, हजारो नावांची माळ करून तू गळ्यात घातलेली आहेस. तुला कोणत्या नावाने आम्ही बोलवावं आणि त्या नावाला तू हाक देशील का नाही? हजारो नावं धारण करून तू फिरतो आहेस, एक नाव तुझं नाहीये, त्यामुळं आम्हाला तुला शोधायला फार काळ लागतोय. पाहो जाता ठाई खेळलीसी लपंडाई, जेव्हा तुला आम्ही पाहायला येतो, शोधायला येतो, तेव्हा तू आम्हाला सापडत नाहीस. कारण तू काय करतोस देवा, तू आमच्यासोबतच लपंडाव खेळतोस. आम्ही शोधायला आल्यावर तू लपून बसतोस, आम्हाला सापडत नाहीस, कुठं दिसत नाहीस, मग आम्ही निराश होतो. आयुष्यामध्ये सुद्धा आपण अनेक गोष्टी शोधायला जातो, सापडायला जातो आणि आपल्याला सापडत नाहीत, त्या गोष्टी आपल्याला आठवत नाहीत आणि आपण त्या गोष्टीच्या मागं निराश होऊन जातो. तर असं निराश न होता जर ती गोष्टीचा आपण विचार केला तर निश्चितपणाने ती गोष्ट देखील आपल्याला सापडत जाईल. फक्त या लपंडावाच्या खेळामध्ये आपल्याला आवश्यकता कशाची आहे, तर आवश्यकता आपल्याला संयमाची आहे.
आवश्यकता आपल्याला भक्तीची आहे, आवश्यकता आपल्याला चांगल्या मार्गाची आहे. जर आपण संयम ठेवला, भक्ती ठेवली, तर निश्चितपणे योग्य वेळ आल्यानंतर आपल्या परिश्रमाचं फळ म्हणून ती वस्तू, ती गोष्ट आपल्याला नक्कीच मिळेल आणि आपल्या जीवनामध्ये आनंद नक्कीच येईल. फक्त थोडीशी आपल्याला कळ काढायची सवय असली पाहिजे. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टी मागितल्याबरोबर मिळत नसतात आणि जर त्या मिळत गेल्या तर त्यांचं महत्त्व देखील आपल्याला राहणार नाही. कारण एखाद्या गोष्टीला जर श्रम न करता, परिश्रम न करता, मेहनत न करता लगेचच्या लगेच जर ती गोष्ट मिळत गेली तर ती गोष्ट किती काळ टिकल, त्याचा आनंद किती काळ टिकल, ती जास्त वेळ आपल्यासोबत वस्तू कशी राहू शकल. सहजासहजी जर एखादी गोष्ट मानवाला मिळाली तर मानवाचा अहंकार देखील वाढू शकतो आणि माणसाची दुर्बुद्धीसुद्धा वाढू शकते. म्हणून एखाद्या गोष्टी मिळवण्यासाठी त्याला थोडंसं परिश्रम करणं आवश्यकच असतं आणि परिश्रमाचं मोल हे नेहमीच चांगलं भेटतं, परिश्रमाचं फळ हे नेहमीच चांगलं भेटतं. तुका म्हणे चार बहु करीतेसो फार. तुकाराम महाराज म्हणतात की आता मात्र तू फार करतोयस देवा, आता आम्ही तुला किती शोधायचं आणि काय करायचं, त्याच्यामुळं तू आम्हाला आता लपंडाव खेळतोस आणि आमच्यासोबत लपंडाव खेळून आम्हाला सापडत सुद्धा नाहीयेस. अशा प्रकारे संत तुकाराम महाराज आयुष्याचा देखील लपंडाव आपल्या जीवनामध्ये कसा घडत असतो याविषयी अप्रत्यक्षपणे भाष्य करत असतात. जय